वाळूज महानगर परिसरात MIDC व सिडकोच्या वतीने 2 ठिकाणी भाजी मंडई उभारल्या आहेत. मात्र या ठिकाणी ग्राहक फिरतच नसल्याचे सांगत भाजीपाला विक्रेत्यांनी रस्त्यावरच आपली दुकाने थाटल्याने 2 ठिकाणी उभारलेल्या मंडई सद्यस्थितीत ओस पडल्या आहेत. यामुळे विविध रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना, कामगारांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. सायंकाळच्या सुमारास वाहतूक कोंडी होऊन कामगारांना तासनतास ताटकळत राहावे लागते. प्रशासनाचे या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. आवाज जनतेचा न्यूज चॅनलने भाजी मंडईच्या सद्यस्थितीचा घेतलेला हा आढावा. मोहटा देवी चौकात भाजी मंडई रस्त्यावर भाजीपाला व फळे विक्रेता धारकांची अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यायी जागा उपलब्ध करूनही ते रस्त्यावर बसण्याचा हट्ट सोडायला तयार नसल्याने परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. अतिक्रमण कारवाईला न जुमानता व्यावसायिकांचा रस्त्यावर व्यवसाय सुरू आहे. त्यांच्या मनमानीमुळे वाहतुकी कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मोहटा देवी चौकात भाजी, फळं, कापड, खाद्यपदार्थ विक्रेत्यांची अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. मोहटा देवी चौक परिसरात रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. 10 वर्षापूर्वी MIDCच्या वतीने 50 ओटे भाजी मंडईसाठी बांधून देण्यात आले, परंतु भाजी विक्रेते त्या ठिकाणी भाजीपाला विक्री न करता रस्त्यावरच भाजी घ्या भाजी करत आहेत. सिडकोच्या वतीने 25 ते 30 ओट्यांच्या मोठा गाळा बांधून ठेवण्यात आलाय, परंतु त्या ठिकाणी व्यवसाय होत नसल्याचे कारण पुढे काही विक्रेते मोहटा देवीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बसत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. MIDC व स्थानिक ग्रामपंचायतीच्या वतीने या समस्येची दखल घ्यावी अशी मागणी परिसरातील कामगार वर्गाकडून होत आहे. आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी संजय निकम. करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज. आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा.